हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 2 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मानिनी मंगळागौरीची तयारी करत असते. ती तिच्या मैत्रिणींना फोन करते आणि मंगळागौरीसाठी आमंत्रण देते. हे सगळं रम्या आणि वसू ऐकते. तेव्हा वसू रम्याला बोलते की बघितलंस ना, ही मंगळागौर ठेवणार, उद्या हिच्या सगळ्या मैत्रिणी येणार घरी आणि आपल्याला अशा कपड्यात बघणार. तेव्हा रम्या बोलते आणि आता आपली सगळी बदनामी होईल. तेव्हा वसू बोलते होणारच. वसू बोलते मला ना सगळ्यांसोबत ना या दोघींची इज्जत काढायची आहे, यांची सगळ्यांचं इज्जत काढायची. तेव्हा रम्या बोलते की आई तू काय बोलते. तेव्हा वसू बोलते की एक काम करूया का, या दोघींच्या साड्यांमध्ये खाजखुजलीची पावडर टाकूया का, मंगळागौर खेळताना चांगल्या खाजवत बसतील. तेव्हा रम्या बोलते अगं आई काय तू. तेव्हा रम्या स्पष्ट नकार देते. तेव्हा वसू बोलते की काय बोलतेस तू, हे बघ, जसं तू संगीताच्या वेळेस नंदिनीचं ब्लाऊज फाडलं होतंस ना, तसं त्या काव्य बाबतीत कर आज. तेव्हा रम्या बोलते आई अगं गप्प बस, काय बोलतेस तू. तुला मी एक गोष्ट सांगते, तू काही दिवस ना कुरापतीचा क सुद्धा उच्चारू नकोस. इथे कोणी शिंकलं जरी ना तरी आपल्यावरच येतंय. एवढ्या गोष्टी करून झाल्या, काही झालं. तेव्हा वसू बोलते हो मग आपली बदनामी होऊ द्यायची. तेव्हा वसू बोलते मग आपली बदनामी बघत बसायची डोळ्यांनी. तेव्हा रम्या बोलते हो, हे बघ आई प्लीज गप्प बस, काही दिवस तू शांत बस आणि मला त्याच्यामध्ये घेऊ नकोस. तेव्हा वसू बोलते बरं ठीक आहे, उद्या जे काही आनंदाचं उधाण येणार आहे ते मी अशा कपड्यांमध्ये बघत बसू. असले कपडे घालून आपण राबायचं आणि या मानिनीच्या सुना मात्र मस्त नटून तयार होतील. इकडे काव्य आणि मानिनी मस्त एक एक दागिना घालून सुंदर अशा नटत असतात. तेव्हा नंदिनी मस्त तयार होत असते. तेवढा तिथे जीवा येतो. जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. आरशातनं नंदिनीला बघतो. तेव्हा नंदिनी पटकन बोलते सांगा ना बरी दिसते का मी. जीवा बघतच असतो आणि नंतर बोलतो जीवा बरी. जीवा शिट्टी वाजवायला लागतो, त्याला वाजवता येत नसते. तेव्हा नंदिनी हसायला लागते. तेव्हा जीवा बोलतो हसायला काय झालं. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला शिट्टी पण मारता येत नाही. तेव्हा जीवा बोलते ते माझ्यावर संस्कार आहेत ना देशमुखांचे. तेव्हा नंदिनी बोलते जमत नाही ते सांगा ना. तेव्हा जीवा बोलतो तू मला चिडवतेस, तुला जमतं, आपल्याला जमत नाही ना तर दुसऱ्याला सांगू नये. दुसऱ्याला चिडवणे म्हणून जीवा जायला लागतो. तेव्हा नंदिनी जोरात शिट्टी वाजवते. जीवा बघतच राहतो. सॉलिड जमतं यार तुला. तेव्हा नंदिनी बोलते पण तुम्हाला जमत नाही. आजीच्या तालमीत राहून एवढा जेवण बनवायला छान शिकलात, शिट्टी नाही शिकवली तुम्हाला कोणी. तेव्हा जीवा बोलतो नाही ना, कोणी नाही शिकवली मला. आजीने मला कदाचित मुद्दाम शिट्टी वाजवायला शिकवली नसेल. तेव्हा नंदिनी बोलते का, असं का केलं असेल आजीने. तेव्हा जीवा बोलतो की कारण आजीला वाटलं असेल ना लग्नानंतर मला माझी बायको शिकवेल म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते तेव्हा नंदिनी बोलते फार नौटंकी आहात तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो हो आहेच गं, पण शिकवशील मला वाजायला शिट्टी. तेव्हा नंदिनी बोलते मी. तेव्हा जीवा बोलतो काय हरकत आहे, असंही लग्नानंतर बायका नवऱ्यांची शिट्टी वाजवतात. तेव्हा तो नंदिनीकडे बघतो आणि बोलतो शिकवशील मला शिट्टी. तेव्हा नंदिनी बोलते सोपं आहे हो. तेव्हा जीवा बोलतो हा ना. तेव्हा नंदिनी त्याला शिकवते की हे बघा, जीभ अशी टाळूला वर चिटकवायची, हे 2 बोटं असे तोंडात घ्यायची आणि शिट्टी वाजवायची. तेव्हा जीवा बघतच राहतो. मग जीवा ट्राय करतो पण जीवाला वाजवताच येत नाही. तेव्हा नंदिनी बोलते अहो सोपं आहे. तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे मी परत एकदा ट्राय करतो. तेव्हा नंदिनी बोलते अहो काय एवढ्यात हार मारतात तुम्ही. तेव्हा नंदिनी तिची बोटं घेते. तेव्हा नंदिनीला अचानक लक्षात येतं की जीवाच्या तोंडामध्ये शिट्टी वाजवण्यासाठी बोटं घालते. जीवा तिच्याकडे बघत असतो. तेव्हा नंदिनी लाजते आणि तिथून पुढून निघून जाते. जीवा लगेच शिट्टी वाजवून दाखवतो नंदिनीला आणि हसायला लागतो. ते एकमेकांकडे बघतात. नंदिनी जीवाकडे बघते आणि तिथून निघून जाते. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो आज चकाचक बाई खरंच खूप छान दिसते. जेव्हा पुन्हा शिट्टी वाजवायला लागणार तेव्हाच त्याला त्याचं हसायला येतं. इकडे पार्थही फोनवर बोलत येतो. काव्याकडे बघतो आणि काव्याकडे बघतच राहतो. काव्य खूप छान सुंदर नटलेली असते. पार्थ फोनवर बोलत काव्याकडे बघत असतो आणि अचानक त्याचा फोन खाली पडतो आणि त्याचा हात कानालाच राहतो. फोन जोरात वाजतो. काव्या पार्थकडे बघते. काव्या लाजते आणि फोन खालून उचलून पार्थ समोर धरते. तेव्हा पार्थचं लक्षच नसतं. काव्या स्प्रे बॉटल घेते आणि त्याच्या तोंडावर मारते आणि बोलते काय कुठे हरवलात. तेव्हा पार्थ थोडा भानावर येतो आणि बोलतो की तुम्ही एवढं नटलेलं. तेव्हा काव्या बोलते की शॉक लागला. तेव्हा पार्थ बोलतो बऱ्याच दिसताय, म्हणजे छानच दिसतायत. फिसकारलेली मांजर आज क्यूट कॅट सारखी दिसते. तेव्हा काव्य लाजते आणि बोलते काय क्यूट कॅट, कायच कौतुक करताय तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो कौतुक करण्यासारखेच दिसतायत तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो एरवी ॲक्शन मूडमध्ये असतात पण साडी मूडमध्ये असतात तेव्हा छान दिसतात तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो ही साडी छान दिसते तुमच्यावर. नाही म्हणजे ही साडी तुम्ही नेसली म्हणून खुलली आहे.
तेव्हा काव्य बोलते कौतुक करायला किती शब्दांची जुळवाजुळव करायला लागते देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो नाही साडी छान. तेव्हा काव्य बोलते नाही छानच साडी आहे, मानिनी काकूंनी दिली आहे नंदिनी ताईला मला. तेव्हा काव्य साडीचे पदर काट नीट करत असते. तेव्हा पार्थ पटकन खाली बसतो आणि बोलतो थांबा मी करून देतो. तेव्हा काव्य बोलते आहो आणि काव्य पार्थकडे बघतच असते. तेव्हा लगेच काव्याला अलिशा ते बोलते ते आठवतं, या रेड फ्लॅगच्या जमान्यात पार्थ देशमुख तुझ्या दुनियेत आलेला ग्रीन फ्लॅग आहे, सॉरी ग्रीन फॉरेस्ट आहे. कधी कळणार ग तुला. काव्य इकडे पार्थकडे बघून हरवते. तेव्हा पार्थ उठतो आणि तिला चुटकी वाजवून बोलतो आता तुम्ही कुठे हरवलाय. तेव्हा काव्य बोलते नाही काय नाही. तेव्हा पार्थ त्याचं काम करायला लागणार तेवढ्यात काव्य मनात बोलते मी यांच्याकडे असे रमून का बघते, मी काव्य आहे पार्थ नाही. तेवढ्यात पार्थ बोलतो बरोबर तुम्ही काव्य आहेत पार्थ नाही. तेव्हा काव्य शॉक होते की माझ्या मनातलं कसं ऐकलं. तेव्हा काव्य बोलते एक मिनिट तुम्ही माझ्या मनातलं ऐकलं. तेव्हा पार्थ बोलतो मला तुमच्या मनातलं ऐकू आलंय, आता तुम्ही कधी ऐकताय त्याची वाट बघतोय. तेव्हा पार्थ काव्याला स्माईल देऊन तिथून निघून जातो. इकडे मानिनीच्या सगळ्या मैत्रिणी नटून थटून मंगळागौरसाठी येतात. तेव्हा वसू आणि रम्या त्यांच्यासाठी सरबत घेऊन येतात आणि बोलतात सगळ्या कशा नटून थटून आल्या, दरवर्षी आपण सुद्धा यांच्यासारखंच नटायचो, आज काय वेळ आली कशा दिसतोयस आपण. तेव्हा रम्या बोलते इतका त्रास कशाला करून घेते, तुझ्याचमुळे झालं आहे हे सगळं. तेव्हा वसू बोलते की तुझ्यासाठी केलं ना मी हे सगळं. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही दोघी तिथे का उभे आहेत, सरबत द्या ना. ते सगळ्यांना सरबत देतात. सगळे सरबत घेताना एकमेकांशी कुजूबुजू बोलत असतात रम्या आणि वसूला बघून. तेव्हा त्यातली एक बाई बोलते काय हो ताई या रम्या आणि वसूताई सारख्या का दिसत आहेत. तेव्हा मानिनी बोलते सारख्या नाही त्याच आहेत आहो. तेव्हा त्यातली बोलते की काय हो ताई आज मंगळागौर आहे ना आणि तुम्ही अशा कपड्यात. थोडा तिथे नंदिनी आणि काव्य येते. तेव्हा काव्य बोलत येते की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आणि बोलते काय आत्याबाई. तेवढ्यात नंदिनी बोलते रम्या वसू आत्या थँक्यू, आम्ही येईपर्यंत तुम्ही जे हे काही तयारी केली त्याबद्दल थँक्यू, जा ना तुम्ही पण तयारी करून या. तेव्हा मानिनी आणि काव्य नंदिनीकडे बघायला लागते. तेवढ्यात मानिनी बोलते काव्य तू सगळ्यांच्या खाण्याचं बघतेस का. तेव्हा काव्य जाते आणि मानिनी बोलते नंदिनी ये ना. तेव्हा मानिनी बोलते काय करतेस तू हे. तेव्हा नंदिनी बोलते आई हा बायकांचा खेळ आहे आणि आजच्या दिवशी तरी आपण त्यांना आपल्या खेळात सामील करून घेऊ ना. तेव्हा मानिनी बोलते काय मला तर त्यांचे चेहरे पण बघायचे नाही, कधी कधी ना मला तूच माझी सासू वाटते. बरं ठीक आहे मी त्यांना बोलवते, पण एक काम कर त्यांना सांग की चेहरे झाकून तोंडावर पदर घेऊन येणार असतील तर मी त्यांना सामील करून घेईल. तेव्हा मानिनी इकडे बोलते की आजची मंगळागौर नीट पार पडू दे देवा, कुठलं विघ्न नको येऊ देऊ. तेव्हा इकडे नंदिनी सांगत असते वसूला आणि रम्याला. तेव्हा वसू बोलते की काय आम्ही काय तोंडावर पदर घेऊन यायचं. तेव्हा नंदिनी बोलते मुकाट्याने सांगते तरी ऐकता आई नाही म्हणत असताना पण मी तुम्हाला बोलवते नाहीतर राहा. तेव्हा वसू बोलते ऐक ना नंदिनी आमची शिक्षा कमी कर ना, तुला आमची दया येते ना. तेव्हा रम्या पण बोलते हो ना नंदिनी आम्हाला असं बघून तुला त्रास होतो ना, मग कशाला त्रास करून घेते स्वतःला, कर ना मामींना सांगून आमची शिक्षा कमी. तेव्हा नंदिनी बोलते तुमची काहीतरी गल्लत होते, मला तरी त्रास होतो तुम्हाला असं बघून, पण तुम्ही काय केले ते विसरलेले नाही आहे, त्यामुळे तुमची शिक्षा फक्त 3-4 तासासाठीच कमी होते आणि खाली येऊन तुम्हाला खेळ खेळायला भेटणार आहे. आणि जर तुम्हाला ते नको असेल ना तर मग असंच या आणि मान खाली घालून खाली कोणाला काय हवं आहे काय नाही ते देत बसा. इकडे मानिनी सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मंगळागौर आपण लेट करतोय आम्ही, पण मंगळागौर होते ते महत्त्वाचं आहे. इतक्या दिवस आपण सून म्हणून खेळ खेळलो, आता सासू म्हणून किती मज्जा येईल खेळायला. तेव्हा नंदिनी पिहूला आणि श्रेयाला सांगत असते की आपण कसे खेळ खेळतो ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तेवढ्या जोरात आवाज येतो आम्ही पण आलो आहे. तेव्हा जीवा आणि पार्थ कॅमेरामन बोलून येतात. तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही कशाला आले, इथे मुलांचं काहीही काम नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो की असं काय. तेव्हा पार्थ बोलतो असं काय करतेस आई, किती सुंदर दिसतेस तू. तेव्हा जीवा बोलतो हो ना तुझी हे हाऊस, तुझा हा कार्यक्रम शूट करतोय आम्ही. तेव्हा मानिनी बोलते कशाला. तेव्हा पार्थ बोलतो कशाला काय, बाबांनी सांगितलंय आम्हाला त्यांच्या बायकोचं शूट करायला आम्हाला. तेव्हा जीवा बोलतो हो आमची आई इतकं सुंदर दिसत असताना आम्ही तिचं शूट करणारच ना. तेव्हा त्यातली एक बाई बोलते की मानिनी आई बोलतायत खरं पण नजर आपल्या बायकोंकडे. तेव्हा दोघं शांत बसतात जीवा आणि पार्थ. तेव्हा मानिनी बोलते बघते. तेव्हा मानिनी बोलते की चला तुम्ही निघा वर रूममध्ये निघा. तेव्हा पार्थ बोलतो असं कसं, बाबा म्हणाले की त्यांच्या सुनांची पहिली मंगळागौर आहे तर शूट केलंच पाहिजे. तेव्हा काव्य बोलते काय बोलतात तुम्ही देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो काय जेंट्स अलाउड नाही, बघतोच मी. तेव्हा नंदिनी बोलते हो बघा पण चला तुम्ही निघा. तेव्हा ते सगळे मिळून त्यांना जबरदस्ती बाहेर हाकलवतात. काव्य आणि नंदिनीला खूप हसायला येतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.